माहिती ती केवढी मोठी एरिया आहे. जेव्हा आम्ही नगरोत्थान अभियान आणलं रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी, त्या माध्यमातून खूप कामं हद्दवाढ, ड्रेनेजचे पाईपलाईन्स, पिण्याच्या पाईपलाईन्स असतील, ड्रेनेजचे असतील, ज्या आधी कधीच झाल्या नव्हत्या, हळूहळू आम्ही तिथे विकास केला. पण अर्थात 10 वर्ष, मागच्या 10 वर्ष काहीच होऊ शकलं नाही. काही निधी हद्दवाढ भागात मिळाली नाही. इव्हन जे टॅक्स पावत्यांचा विषय होता हद्दवाढीचा, तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला. तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय. पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षात जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे. पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात हद्दवाढीत झाला, तेवढा बीजेपीच्या 10 काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच, तेव्हा पण होऊ शकला नाही. पण तो त्या ठिकाणी आम्ही केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रेनेज, पाणी आणि रस्ते, जे नगरोत्थान अभियान मधून आम्ही त्या ठिकाणी आणले. ही खूप मोठी स्कीम होती नगरोत्थान अभियान, ज्याच्या माध्यमातून हद्दवाढात विकास झाला.